आणि आता एक छान बातमी. पुण्याशेजारीच भोसरी आहे. दुपारी 1 ते 4ची वेळ. आईस्क्रीमचं दुकान आणि दुकानातल्या पंख्याखाली एका महाशयांनी वामकुक्षी घेतली. नेमकं काय झालं पाहूयात. पुण्याशेजारचं भोसरी. दुपारी 1 ते 4ची वेळ. आईस्क्रीमचं दुकान आणि दुकानातल्या पंख्याखाली महाशयांची वामकुक्षी. त्याचं झालं असं की दुपारच्या रणरणत्या उन्हात एका वानरानं नेमकं शोधून काढलं ते हे श्रीजी आईस्क्रीम पार्लर. आधी सरकारांनी ठाण मांडलं आणि तेही थंडगार फ्रीजरवर. सगळेजण असे एकदम चकित झाले. कस्टमर बसलेले होते हॉटेलवरती, ते एकदम बघून अचंब आले. काही जण घाबरले, सैर वगैरे झाले. पण आम्हाला जाणवलं की यार त्याला गारवा वगैरे पाहिजे, थंड काहीतरी पाहिजे, त्यासाठी ते आलेलं आहे. फ्रीजरवर गार झाल्यानंतर महाशय मग गल्ल्यावरच जाऊन बसले, तेही कॅल्क्युलेटर घेऊन. मग काय, मालकांना चक्क त्याचे हट्ट पुरवावे लागले. आईस्क्रीम वगैरे दिली त्याला, त्याच्यानंतर केळी वगैरे दिली. त्यानंतर तो फॅन खाली बसला. फॅन त्यासाठी स्पेशल मी टेबल मोकळा केला, टेबलवरती झोपलं. पंख्याच्या खाली त्याला विश्रांतीसाठी आम्ही पाहिजे तेवढं केलं. आता इतकी पोटपूजा जर झाली तर दुपारी जरा वामकुक्षी तर हवीच ना, आणि तीही पुण्यात. मग काय, साहेबांनी दिली ताणून. खूप गरमीमुळे त्रस्त झाल्यामुळे तो टेबलवरती बसला, फॅन खाली बसला. साधारणतः 2 ते 2.5 तास ते इथेच होतं. सर्वांनी खायला दिलं वगैरे. त्याचं खूप म्हणजे मोठ्यापणाने स्वागतही केलं. लोक घाबरले पण होते. पण नंतर मग थोड्या वेळाने विश्रांती करून ते आपल्या मागे ते निघून गेले. हे सगळं आपल्यासाठी मजेदार असलं तरी त्यामागे या जीवाची तगमग आहे. उन्हामुळे अशा किती जीवांसोबत काय काय होत असेल याची कल्पना करा. घराच्या आजूबाजूला मुक्या पाण्यासाठी किमान जरा पाणी तरी ठेवा. नाझिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड.